चला मस्त बाहेरचं सकाळ सकाळचं 5 वाजेचं वातावरण हे बघा. लाईट बंद आहे. मी आता लाईट चालू करते. आता झाड झूड सडा रांगोळी करून घेणार आहे मी इथं. तर बघा मस्त सकाळचं चिमण्यांचं कलकलाट बघा, किती भारी चिव 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 करता येते. आणि छान सकाळमधलं वातावरण इतकं छान राहतं, इतकं फ्रेश ना. उठलं की इतकं छान वाटतं ना, पहाटे पहाटे 5 वाजता. हे बघा कसलं वातावरण आहे. तर चला म्हटलं ताईंना पण असं चिड्या किती चिवचिव करतात सकाळमध्ये. तर त्यासाठी मी सकाळमध्ये हा शूट घेतलेला आहे. आणि आज रेसिपीचा नाही आहे, कारण की आज बघा मला चूल पण मांडायची आहे आणि बाहेर पण दीदीला कपडे घ्यायला जायचं आहे त्यासाठी. मग तर कसे हात बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वरचरणी प्रार्थना. सकाळमध्येच आज तर व्हिडिओला सुरुवात करून घेतलेली आहे मी पहाटे पहाटे 5 वाजताच, कारण की आज पाणी येणार आहे म्हणून 5 वाजताच उठून गेले होते मी. तर बघा अंगण वगैरे झाडून घेणार आहे मी आता, दाखवते तुम्हाला. आणि मस्त खूप छान वातावरण असं म्हणून पहाटे उठायला खूप हौस येते. तर आता इथं आहे ना सगळं पाणी वगैरे भरून घेतलं होतं मी. चला म्हटलं सकाळ सकाळमध्ये आता चूल पण मांडून घेते इथं. कसं गॅस सिलेंडरचा आता तोड काय आहे, 1 महिनाभर गॅस पुरत नाही. त्यासाठी म्हटलं शेगडी घेतली, पण तिचा वापर कमीच करते मी. आता लाकडं पण घेतलेली, तर त्यासाठी चल म्हटलं आता वरचं पण काम लावलेलं आहे, तर चूल पण मांडून घेते म्हटलं. सिमेंट पण होतं पडलेलं, तर विटा पण होत्यात म्हणून घरच्या घरी मी मस्तपैकी असं चूल मांडून घेतला. आधी तर मस्त रेतू घेतली, त्याच्यामध्ये थोडं शिरमीट असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि बघा मी पूर्ण चूल कसं मांडते ते तुम्हाला दाखवते मी आता. तर बघा अगदी सोपं असतं चूल मांडायचं. आणि वरती एक चूल मी आता इथं मांडून घेतलेली आहे. कशी कधी कधी खिचडी करायला, कधी कधी भाकरी भाजी करायला. एखाद वेळेस गॅस संपला, मग आपल्याला असं वेळ पडू नये त्यासाठी लगेच लाकडं राहिली का लगेच माणूस वरती करून घेतो स्वयंपाक. त्यासाठी मी इथं चूल मांडून घेतलेली आहे. आणि कसं आपण पापड वगैरे उन्हाळी वाळवणी पदार्थ बनवतो ना, त्यासाठी पण चूल अशी मांडलेली छान राहते. नाहीतर मग 3 दगडांवर करावं लागतं. आणि मला तर पुरणपोळी पण होतच असते ना आमची, तर त्यासाठी पण चांगलं असतं. त्यासाठी मी इथं चूल मांडून घेतलेली. आणि बघा काही पण वेळ लागत नाही, फक्त आजूबाजू विटाया रचून द्यायच्या. खूप छान मस्त चूल अशी मांडली जाते, म्हणजे आपल्याला स्वयंपाक करायला पण काही ताण राहत नाही. आणि हा मागचा पसारा आहे ना, तो अजून आवरायचा राहिलेला आहे. घरातलं सगळं काही काम ओके झालेलं आहे.
तुम्हाला तो व्हिडिओ पण लवकरच येणार आहे. आणि उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघजा. उद्याला आहे ना रेसिपीचा खूप छान व्हिडिओ मी तुम्हाला शूट करणार आहे, तुम्हाला अपलोड करणार आहे मी. तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि हा पण व्हिडिओ बघा तुम्ही. चूल मांडायची सोपी पद्धत माझी, आणि पटकन पण मांडला जातो, काही पण वेळ लागत नाही, आणि एकटीच बाई पण मांडून घेते. तर बघा, फक्त आपल्याला शिरमीट वगैरे लागतं. काही जास्त एक चूल मांडायला आहे ना फक्त 2-1 किलो शिरमीट लागतं आपल्याला. काही जास्त शिरमीट पण लागत नाही. त्यासाठी मी आता मस्तपैकी बघा असा मांडला गेलेला आहे माझा इथं चूल. मस्तपैकी इथं चूल मांडली गेली. कसा वाटला तुम्हाला तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता आम्हाला जायचं होतं, संध्याकाळ झाली, 4 वाजले होते. आम्हाला कपडे घ्यायला जायचे होते दीदीचे, राशाचे. तर बघा आता शिंदे कॉलनीत पोहोचलो आम्ही. रिक्षानेच गेलो होतो, ॲटोमध्ये गेलो होतो, तिथं उतरलो आणि आता आम्ही जातो आहे दुकानावर. बघा आम्ही 3-4 शॉप फिरलो, पण कपडे काय आम्हाला एवढे खास आवडले नाही. आणि दीदीसाठीच फक्त 2 ड्रेस घेतले, जीन्स पॅन्ट ते वगैरे सर्व काही घेतलं दीदीसाठी. आणि बघा इथं कपडेच बघतोय आम्ही. हे बघा छान मस्त असा. आणि इथं बघा आमची शिंदे कॉलनी, नंदुरबारची शिंदे कॉलनी, खूप मोठी शिंदे कॉलनी. आणि इथं सर्व काही भेटतं. तर इकडेच आमचा डीमार्ट पण इकडेच आहे, म्हणजे पुढे जावं लागतं. डीमार्ट पण इकडेच आहे. आणि खूप छान मस्त आहे इथं शिंदे कॉलनीमध्ये. जर आला ना तर खूप भारी वाटतं. आता इथं या शॉपमध्ये आलेलो आहे आम्ही. इथं पण आम्ही पुष्कळ कपडे पाहिले, पण आमच्या दीदीबाईला काही कपडे आवडले नाही ते. तर त्यासाठी आम्ही फक्त 2च ड्रेस घेतले. आणि राशाचे पण बघितले, राशाचे पण काही आवडले नाही. तर राशाला पण नाही घेतले. मग आम्ही नंतर घेऊ म्हटलं चला, असं म्हणून आम्ही तिथं निघून आलो. त्यानंतर आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. तिथं आम्ही आहे ना मस्तपैकी असं पावभाजी, पनीर चिल्ली, मंचुरियन घेतलं. ते शूट केलं होतं, पण माझ्याने आहे ना तेवढा भाग डिलीटच झाला. म्हणजे थोडे शॉर्ट घेते ना मी कोणता पण व्हिडिओचे, तर तो तेवढा शॉर्ट आहे ना माझ्याने डिलीटच झाला. तो सापडतच नाही. मी सगळा व्हिडिओ बघितला, सगळेच व्हिडिओ बघितले, पण नाही सापडते मला. तर त्यासाठी म्हटलं जाऊ द्या, आता ते काय जेवणाचं दाखवलं नाही. मग घरी आम्ही स्वयंपाकच केला नाही, म्हणून रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड नाही करते. तर हा ब्लॉगच बनवलेला आहे. तर आवर्जून बघा तुम्ही, ब्लॉग खूप छान आहे. तर इथं पण आलो बघा. आमची राशा मॅडम जिथं पण गेला ना तिथं खूप मस्ती सुचते तिला, खूप मस्ती करते ती, खूप मस्ती करते. तर त्यानंतर आम्ही मग सगळे कपड्यांचे शॉप वगैरे फिरलो, जेवण वगैरे केला. एका ठिकाणी गेलो तर आम्ही हॉटेलला, तिथं जेवण वगैरे खूप छान. तो हॉटेलचा व्हिडिओ तर एवढा भारी घेतला होता ना मी, पण ते काय माहिती कसं काय माझ्याने ना मोबाईल हँग होत होता. तर मी ते बाकीचे व्हिडिओ डिलीट केले ना, त्याच्यामध्येच तो पण डिलीट झाला. तर त्यासाठी ते काय तुम्हाला मी दाखवू नाही शकली, तर त्याबद्दल खूप खूप सॉरी. तर बघा आता आम्ही इथून आहे ना जाणार आहे आईस्क्रीम खायला. तर चला म्हटलं आईस्क्रीम खाऊन घेऊ. आता इथं आम्ही आईस्क्रीम घेतलेली आहे, आता आईस्क्रीम खातो आहे आम्ही इथं. तर आम्ही सर्वांनी इथं मस्तपैकी आईस्क्रीम वगैरे खाल्लं. त्यानंतर घरी पण पार्सल घेतलं. कविताचे पप्पा घरीच होते, तर त्यांच्यासाठी पण पार्सल घेतलं. मग आम्ही जेवणाचं पण त्यांच्यासाठी पार्सलच घेऊन घेतलं होतं, ते आले नव्हते म्हणून, राखूसाठी आणि त्यांच्यासाठी. तर चला, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. तर आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि उद्या खरंच खूप छान मस्तपैकी रेसिपीचा व्हिडिओ येणार आहे. तर तुम्ही नक्की पहा आणि असं सपोर्ट करत राहा. चला तर मग बाय बाय.